रूपांतर झालंय। आपण पाहतोय शेतकरी बांधव ट्रॅक्टर घेऊन सुद्धा सहभागी झाले। तर प्रयत्न करूया। पाय बाजूला घ्या, पाय बाजू जरा मागे जरा मागे। तुम्ही बाजूला म्हणूनच महाविकास आघाडीने ठरवलं छत्रपती शिवाजी चला पुढे चला। मला वाटतं राजकारणात येऊन अभिनय करण्यापेक्षा शेतकऱ्यांचा खोटा कैवार दाखवण्यापेक्षा शेतकरी बांधवांचा जो आक्रोश आहे हा पोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न करतो। आणि मी माननीय मंत्री महोदयांचं मनापासून आभारी आहे की आपण या शेतकरी मोर्चाची या शेतकरी आक्रोश मोर्चाची दखल घेतात। पण त्याच वेळी ही सुद्धा सर्वसामान्य शेतकऱ्याची अपेक्षा आहे की या संदर्भामध्ये कुठेही विषयांतर करणारी टीका टिप्पणी करण्यापेक्षा आपण शेतकऱ्यांचे हे जे मुद्दे आहेत कांद्याच्या निर्यात बंदी संदर्भात आपण ठामपणे केंद्र सरकारला सांगणार आहात का, हा कळीचा मुद्दा आहे। आमच्या शेतकऱ्यांना खासगी आणि शासकीय अशा दूध संस्थांचा भेदभाव न करता सरसकट 5 रुपये अनुदान देणार आहात का, हा कळीचा मुद्दा आहे। आमच्या बिबट प्रवण क्षेत्रामध्ये 3 फेज लाईट ही दिवसा देणार आहात का, हा कळीचा मुद्दा आहे। आणि माननीय मंत्री महोदयांनी आपल्या पदाचा वापर हा वैयक्तिक टीका टिप्पणीपेक्षा हा शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी करावा, एवढीच आमची मागणी आहे। हसन मुश्रीफ म्हणताय की तुम्ही दादांची फसवणूक केली। कोण? नाही, माझं मुश्रीफ साहेबांशी अजून बोलणं झालेलं नाहीये आणि जर त्याचा काही गैरसमज झाला असेल तर मी तो नक्कीच हा दूर करेल। आणि मुश्रीफ साहेबांना कदाचित या सगळ्या गोष्टी ठाऊक नसतील। मी आदरणीय मुश्रीफ साहेबांना एवढंच सांगू इच्छितो की आदरणीय मुश्रीफ साहेब, आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी जो एक विश्वास टाकला, जो विश्वास ठेवला, माझ्यासारख्या कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातल्या मुलाला देशातल्या संसदेमध्ये खासदार म्हणून पाठवलं, या कृतज्ञतेमध्ये या निष्ठेला जपणं आपण फसवणूक म्हणत असाल तर मला बहुतेक निष्ठा या शब्दाचा नवीन शब्दकोशातला अर्थ शोधावा लागेल। आपण हा मोर्चा सुरू केला आणि भाजपकडनं तुमच्यावरती टीका होऊ लागली। दुसरीकडे गडकरी साहेब मात्र शरद पवारांचं कौतुक करतायत। पवार साहेबांसारखा नेता आत्ता तरी नाहीये असं ते म्हणतात। काय नेमकं घ्यायचं जनतेने यातनं? हे बघा, आदरणीय नितीनजी गडकरी साहेबांविषयी हा प्रत्येकाच्याच मनात, संपूर्ण देशाच्या मनात हा नितांत आदर आहे। म्हणजे शिरूर लोकसभा मतदारसंघात सुद्धा तब्बल 19,500 कोटी रुपयाच्या प्रकल्पाची निविदा, एकूण 3 हायवेज म्हणजे वाघोली ते शिक्रापूर असेल, तळेगाव चाकण शिक्रापूर असेल, नाशिक फाटा ते चांडोली असेल, याला गडकरी साहेबांनी मान्यता दिली आणि याची निविदा प्रक्रिया सुरू केलेली आहे। गडकरी साहेबांचं संसदेमध्ये जेव्हाही गडकरी साहेब बोलायला उभे राहतात, मी आज तागायत 4.5 वर्षामध्ये गडकरी साहेबांच्या विरोधात एक शब्दही कुणाला बोलताना ऐकलं नाही। इतकं सर्वसमावेशक पद्धतीने गडकरी साहेब काम करतात आणि त्यामुळे गडकरी साहेबांचा मी कायम असं म्हणतो उनकी बात ही अलग आहे। खरं तर एकीकडे आपण पाहतो की सरकारने जे प्रकल्प आहेत राज्याच्या बाहेर पळवले असं कुठेतरी विरोधकांकडून बोललं जातं। मात्र आज ज्या पद्धतीने देवेंद्र फडणवीसांनी म्हणजे परदेशातील सर्वात जास्त गुंतवणुकी महाराष्ट्रामध्ये झालेली आहे असा आढावा सादर केलेला आहे। कसं आहे की आकडेवारी ही सांगत राहणं याची महाराष्ट्राला अनेकदा सवय झालेली आहे, पण या आकडेवारीनंतर खरोखर नेमके किती रोजगार निर्माण होत आहेत हे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आजकाल विश्वास बसत नाही। कारण कधी कधी कसं होतं की भारतीय जनता पक्षाच्या विषयी एखादी गोष्ट अत्यंत विश्वासानं सांगितली जाते आणि नंतर काही महिन्यांनी भारतीय जनता पक्ष बिंदास सांगू शकतो वो तो जुमला था। हा अनुभव हा देशाला आहे। त्यामुळे माननीय देवेंद्रजींनी जी काही आकडेवारी सांगितली
एवढे उद्योगधंदे आले असतील तर 100% यासाठी मनापासून अभिनंदन आहे. महाराष्ट्र हा देशाला सर्वात जास्त टॅक्स देणारं हे राज्य आहे आणि त्या पद्धतीने महाराष्ट्राला जेव्हा जेव्हा अशा पद्धतीच्या परकीय गुंतवणुकीचं प्राधान्य मिळत जातं त्यावेळी महाराष्ट्राला प्राधान्य दिलं जावं ही आमची अपेक्षा आहे. आणि त्यातून मात्र रोजगार नेमके किती निर्माण होणार हे सुद्धा सांगणं गरजेचं आहे. आज 2 भेटी झाली आहेत राज्यामध्ये. एक मुंबईत झाली आहे, मुख्यमंत्री राज ठाकरेंना भेटले आणि दुसरीकडे पवार साहेब बच्चू कडूंना भेटले. काय या भेटी मागचं रहस्य दिसते तुम्हाला? 2 अशा वेगवेगळ्या भेटी होत आहेत. मी संपूर्णपणे तुम्ही पाहतात शेतकरी आक्रोश मोर्चातच आहे त्यामुळे या भेटींच्या मागे काय स्टोरी आहे मला माहित नाही. पण मला असं वाटतं की या भेटी राजकारणातली ही सुसंस्कृतता ही जपली गेली पाहिजे. हे राजकारणाच्या पलीकडचे कधी कधी संबंध असतात हे जपले गेले पाहिजेत आणि हे सुसंस्कृत राजकारणाचं जर याने वाढ होत असेल तर ती गोष्ट चांगली गोष्ट आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 12 जानेवारीला नाशिक दौऱ्यावर येऊ शकतात. तशा प्रकारची पावलं जी आहेत ती उचलली जात आहेत. तुमचा हा मोर्चा सुरू आहे. अनेक प्रश्न जे आहेत ते थेट केंद्र सरकारशी निगडीत आहेत. आपण त्या ठिकाणी जाणार आहात. आपण इथं ते येत आहेत तर शेतकऱ्यांचे प्रश्न त्यांच्यासमोर. माननीय पंतप्रधान संसदेतच आम्हाला फारसे दिसले नाहीत आणि संसदेत जेव्हा आम्ही बोलायला गेलो तेव्हा आमची तोंड बंद केली. मला वाटतं आपल्या माध्यमांनीच ही बाजू लावून धरावी. माननीय पंतप्रधानांसमोर जेव्हा जेव्हा संधी मिळेल पुढच्या अधिवेशन काळात सुद्धा पुन्हा हे प्रश्न तोपर्यंत जर सुटले नाही तर ते सोडवण्यासाठी आवाज हा नक्की उठवला जाईल. पण आता तरी अपेक्षा एवढे मंत्री महोदय जर शेतकरी आक्रोश मोर्चाची दखल घेत असतील तर हे सगळे मंत्री सुद्धा शेतकरी बॅकग्राऊंडमधूनच आलेले आहेत ना. यातले अनेक जण शेतकऱ्याचीच पोरं आहेत. त्यामुळे कुठेतरी ज्या काळ्या आईचे आपण कृतज्ञ आहोत त्या काळ्या आईची सेवा करणाऱ्या बळीराजासाठी स्वाभिमानानं महाराष्ट्रातले छत्रपतींचे मावळे जरी मंत्रिपदावर बसले असले तरी सुद्धा ते स्वाभिमानानं उभे राहतील आणि शेतकऱ्यांची बाजू ठामपणे मांडतील अशी महाराष्ट्राला अपेक्षा आहे. त्यांचे वाढलेले दौरे मग आपण त्यातनं अर्थ काय घ्यायचा आहे? शक्यतो सहज असं 2 गोष्टी अशा म्हटल्या जातात की माननीय पंतप्रधानांचे जेव्हा दौरे वाढतात तेव्हा त्या राज्यातल्या निवडणुका लागलेल्या असतात असा आत्तापर्यंतचा अनुभव आहे. अजून महाराष्ट्र सरकार तर सक्षम आहे असं सत्ताधारी म्हणतात पण माननीय पंतप्रधानांचे दौरे वाढले हे कदाचित महाराष्ट्रातल्या सर्वात जास्त उत्तर प्रदेश नंतर सर्वात जास्त लोकसभेच्या जागा या महाराष्ट्रात आहेत. आणि आत्ता सातत्यानं येणाऱ्या सर्वे जे समोर आपल्या माध्यमातून येतात या सर्वेजमध्ये महाविकास आघाडीचं पारडं हे नक्कीच जड आहे. महाविकास आघाडीची बाजू ही मजबूत आहे आणि त्यामुळे कदाचित माननीय पंतप्रधानांचे दौरे वाढले असतील पण नक्कीच देशाचे पंतप्रधान आहेत त्यांचं प्रत्येक वेळी स्वागत आहे. फक्त माननीय पंतप्रधानांनी प्रत्येक वेळी येताना हा विकास आणि महाराष्ट्राच्या हिताच्या गोष्टी या समोर घेऊन याव्यात हीच अपेक्षा आहे. ठीक आहे.